नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी महत्त्वाचे असणारे रिव्हिजन प्रश्न उत्तरे पाहत आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असणारे 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हे जे सर्व प्रश्न आहेत हे खूप महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. यामध्ये मुख्यतः आपण चालू घडामोडी 2025-26 चे सुद्धा प्रश्न काही ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण येणारी जी पोलीस भरती असणार आहे त्यासाठी आपण महत्त्वाचे असणारे 100 पेक्षा जास्त व्हिडिओ सीरीज लवकरच घेऊन येणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या व्यक्तीने डॅश वर्ष वयाची अट पूर्ण केलेली असावी. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. ज्यावेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभं राहायचं असेल तर त्या उमेदवाराचं वय कमीत कमी किती वर्ष असणं गरजेचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, तर कमीत कमी 35 वर्ष वय असणं गरजेचं आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील शेअर मार्केटवर खालीलपैकी कोणाचे नियंत्रण असते? कोणत्या संस्थेचे किंवा कोणाचे नियंत्रण असते? आपल्याला सर्वात सोपा प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर सेबी ही जी संस्था आहे, तर या संस्थेचं नियंत्रण असतं पहा भारतीय शेअर मार्केटवरती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? हा जो प्रश्न आहे हा आत्तापर्यंत आपल्याला 4 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, एक आपल्याला स्मारक दिलेलं आहे क्रिकेटचं, ब्लेड्स ऑफ ग्लोरी. हे क्रिकेटचं स्मारक आहे आणि हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय की कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर पुणे या शहरामध्ये आहे पहा ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठं क्रिकेटचं स्मारक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमान्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे, जो आपल्याला लॉच्या LLBच्या CETसाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार आपल्या भारत देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर कलम 360 या कलमानुसार देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला होता? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला तिसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पाहायला मिळतो. कारण त्यामध्ये एक पाठ आहे पहा तिसरीच्या मराठीमध्ये, की त्यामध्ये आपल्याला 1942चा जो स्वातंत्र्य लढा आहे त्यातील एक पाठ दिलेला होता. आणि नंदुरबार या ठिकाणी एक विद्यार्थी होता, त्यांचं नाव होतं पहा शिरीष कुमार, आणि हे इंग्रजाच्या लढ्यामध्ये गोळीबारामध्ये हुतात्मा झाले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीची वितरित केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. विंडोज ही जी आहे ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, म्हणजेच OS आहे. तर ही कोणत्या कंपनीची आहे किंवा कोणत्या संस्थेची आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टम आहे पहा, जिचं नाव आहे विंडोज. या ठिकाणी थोडंसं महत्त्वाचे काही पॉइंट्स आहेत मित्रांनो तंत्रज्ञानावरती, ते लक्षात घ्यावा. ॲपल जी कंपनी आहे, ॲपल कंपनी, तर ॲपल कंपनी macOS लक्षात ठेवा, macOS प्रोव्हाईड करते. दुसरी जी कंपनी आहे ती आहे पहा मायक्रोसॉफ्ट. तर मायक्रोसॉफ्ट कंपनीची आहे पहा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. आणि सध्या विंडोजची मार्केटमध्ये सर्वात लेटेस्ट व्हर्जन म्हणलं तर विंडोज 11 स्थित आहे. या ठिकाणी अजून एक आपल्याला दिलं जातं पहा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. तर ही एक ओपन सोर्स असणारी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्यानंतर अजून एक दिली जाते पहा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम, जी गुगलची ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी प्रत्येक अँड्रॉइड फोनमध्ये वापरली जाते, जिचा बेस हा लिनक्सच असणार आहे. यानंतर अजून एक होती जुन्या फोनमध्ये वापरली येणारी पहा सिम्बियन नावाची एक ऑपरेटिंग सिस्टम होती. त्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. शिवाजी सावंत आणि विश्वास पाटील यांच्यावरती आपल्याला प्रश्न हे 100% विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. तर मृत्युंजय ही जी कादंबरी आहे, मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे. यामध्ये ययाती, महानायक आणि श्रीमान योगी, तर ह्या कोणाकोणाच्या कादंबऱ्या आहेत याचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2. तर मृत्युंजय ही जी कादंबरी आहे ही शिवाजी सावंत यांची आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? असा कोणता वायू जो आहे तो पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यासाठी कारणीभूत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे, तर या वायूमुळे पाण्यातील ऑक्सिजन जो आहे त्याचा ऱ्हास होतो म्हणजेच क्षय होतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कार्बन डायऑक्साईड. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हाताने लिहिलेले या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता असणार आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे पहा मराठी व्याकरणाचा. हाताने लिहिलेले त्याला काय म्हटलं जातं? तर हा शब्दसमूहाचा अर्थ होतो पहा हस्तलिखित. हस्तलिखित म्हणजे काय? तर हाताने लिहिलेले. स्वलिखित म्हणजे काय? तर स्वतः लिहिलेले. लक्षात ठेवा, स्वतः लिहिलेले स्वलिखित. हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले. सुलेखन म्हणजे चांगलं अक्षर किंवा चांगलं लिखाण आणि अक्षरलेखन म्हणजे अक्षरांची ओळख करून त्यांचं लेखन करणं ते असतं पहा अक्षरलेखन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? आत्तापर्यंत हा प्रश्न 10 वेळापेक्षा जास्त परीक्षेला विचारण्यात आलेला आहे आणि 2018 या वर्षानंतर फक्त आणि फक्त 4 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला आहे. पिंक सिटी ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर जयपूर हे जे शहर आहे या शहराला पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. उपकरण आणि त्याचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो यांच्यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हवेचा दाब मोजण्यासाठी जे वापरलं जातं त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 तर बॅरोमीटर. आणि तापमापक जे आहे तर याने तापमान मोजलं जातं लक्षात ठेवा आणि बॅरोमीटरने हवेचा दाब मोजला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे आपल्या भारतामधील कोणत्या राज्यात आहे? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला वनरक्षक भरती 2019ला विचारण्यात आला होता आणि पोलीस भरती 2018 मध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर केरळ या राज्यामध्ये स्थित आहे. मग या ठिकाणी जर आपण लेटेस्ट न्यूज जर पाहिली, जे केरळ आहे, तर केरळ या राज्याचं सुद्धा नाव बदलण्यात आलेलं आहे. तर केरळम असं नाव त्याचं ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, केरळचं नवीन नाव आहे केरळम, जे की 2026 ची महत्त्वाची असणारी चालू घडामोडीवरचा सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. सध्या आपल्या भारतामध्ये काही असे महत्त्वाचे जिल्हे आहेत, त्यांचे नावं बदलण्यात आलेले आहेत आणि हे जे आहे फेब्रुवारी 2026 मधली सर्वात मोठी एक चालू घडामोडी आहे, जी की केरळचं नाव केरळम असं करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? करंट अफेअर्स 2025 वर इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न होता. इयत्ता पहिलीपासून जे त्रिभाषा धोरण निश्चित करण्याचं नेमलं होतं, तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर नरेंद्र जाधव जे आहेत हे त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्तचा समुद्रकिनारा आहे. यामध्ये आपण जिल्हा आणि त्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ते आपण पाहणार आहोत.
रत्नागिरी या जिल्ह्याला आहे 237 किलोमीटरचा सागरी किनारा. रायगडला 122 किलोमीटर आहे. सिंधुदुर्गला 121 आहे. बृहन्मुंबई आणि मुंबई उपनगरला 114 किलोमीटरचा सागरी किनारा आहे. पालघरला 102 किलोमीटरचा आहे आणि ठाण्याला 25 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. याच्यावरती जर आपल्याला प्रश्न विचारला गेला, भारतातील असं कोणतं राज्य आहे की त्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा आहे? तर गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, म्हैसूरचा वाघ तसेच पहिले मुस्लिम क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे. म्हैसूरचा वाघ तसेच पहिले मुस्लिम क्रांतिकारक म्हणून कोणाची ओळख आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर टिपू सुलतानची ओळख आहे पहा म्हैसूरचा वाघ म्हणून, आणि त्यालाच पहिला मुस्लिम क्रांतिकारक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास त्याचा अर्थ काय होतो? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला ड्रायव्हर भरतीसाठी खूप महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने आपण महत्त्वाचे असणारे 100 प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत जे की ड्रायव्हर भरतीसाठी महत्त्वाचे असतील. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास त्या पट्टीचा अर्थ काय होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. तर त्याचा अर्थ होतो की पार्किंग करू नये. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते अशा घटकांना डॅश असे म्हणतात. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा आपल्याला पर्यावरणामध्ये व्याख्या म्हणून विचारण्यात आलेला होता आणि त्याच प्रश्नाचा उल्लेख जशाला तसा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता कमी होते अशा घटकांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. तर त्याला प्रदूषके असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी आपल्याला जलप्रदूषण दिलेलं आहे. तर जलप्रदूषण म्हणजे काय असतं, की पाण्याचं होणारं प्रदूषण. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, तर आवाजाचं होणारं प्रदूषण आणि वायू प्रदूषण म्हणजे तर हवेचं होणारं प्रदूषण. याचे वेगवेगळे कारणंसुद्धा असतात, ते आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रदूषके. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाची ओळख आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्येच हा प्रश्न 8 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाची ओळख आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग आणि महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे वेगवेगळे 2 प्रश्न आहेत. तत्पूर्वी आपण लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे 2 पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. रयत शिक्षण संस्था याच्याशी ते संबंधित येतात आणि त्यांनी 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची दारं उघडली होती. याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न तयार काय होतो, की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. कधी केली? तर 1919 या वर्षी केलेली आहे. या ठिकाणी अजून दुसरा एक पॉइंट आहे, की कमवा आणि शिका. तर या गरीब विद्यार्थ्यांना स्वतःच्या कष्टाने शिक्षण घेता यावे त्यासाठी प्रसिद्ध असणारी ही एक योजना आहे, अर्न अँड लर्न म्हणजे कमवा आणि शिका. याचे उद्गाते सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटीलच आहेत. मग या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो, की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखलं जातं. पण आपल्याला प्रश्न विचारलाय, की बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाची ओळख आहे? तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दिनविशेष वरती इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे आणि आपल्याला जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष पाहायचे असतील तर दोन्हीही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. पहा, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस हा जो आहे हा 14 डिसेंबर या तारखेला साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे आहेत महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी. त्यालासुद्धा जाऊन जॉइन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.